ऐरोलीत आलात, ऐरोलीमधूनच प्रवास सुरू झाला आहे. तुम्ही आता रंगमंचावर पाहिलं. काय सांगाल चौगुले स्पोर्ट्स यांनी इतकं दिव्य मोठं मला वाटतं हा उत्सव आहे आपला आणि या उत्सवाला मोठा करण्यात आपले जसे पुन्हा महाराष्ट्रातले एक नेता आहे त्यामधले चौगुले साहेब आहे. आणि हे मी याच्यासाठी सांगू शकतो की 3 वर्ष आधी मी इथल्याच दहीहंडीत येऊन गेलोय जेव्हा मराठी बिग बॉस जिंकलो होतो आणि नंतर मला हिंदी बिग बॉस मी ते सांगितलं की ते जसं आपण कुठल्या जागेत जातो आणि आपल्याला आठवतं की आपण आधी आलोय. आणि मला चौगुले साहेबांसोबत कनेक्शन आवडलं लोकांसोबत. ते हक्कानी आपल्या घरचे मोठे असतात तसे हक्काने ओढून सांगते की मी येऊ का खाली. मग तेवढं त्यांचं आहे, तेवढं प्रेम आहे, तेवढा हक्क आहे त्यांच्यावर. तर मला आवडलं येऊन इथे आणि हा आपला महाराष्ट्र हक्काचा उत्सव आहे. इथे येऊन सर्वांनाच एन्जॉय करतो आम्ही. आणि आपल्या महाराष्ट्राची जी अभिनेत्री आहे सई तामणकर त्या होत्या. मला छान वाटलं. जय महाराष्ट्र. मी क्लिप्स बघतोय. क्लिप्स बघूनच बाकी तर मला बघायला वेळ नाही मिळत आहे. आणि क्लिप्स मधून समजतं रितेश दादा आवडतोय आपल्याला भारी की जेवढे महेश सर चांगले होते बेस्ट होते दादा सगळ्यांची वेगवेगळी एक जागा आहे. तर रितेश दादा एक आपला नवीन वाघ आहे आपला यंगस्टर जो आपण कनेक्ट करतो सर्वांना आणि मजा येते मला त्याला बघायला. सूरज चव्हाण मला वाटतं आपल्या मातीतला मुलगा आहे. आपल्या महाराष्ट्रात एक बेस्ट गोष्ट आहे तुम्ही लुक आणि बाकीच्या गोष्टी असतात रूप रंग पैसे वगैरे आपण महाराष्ट्रीयन लोक त्याला भाव जास्ती देत नाही. आपल्याला माणूस आणि माणुसकी जपणारे आणि जे जपतात ते आवडतात. त्यामधला हा सूरज आहे जो माणुसकी जपतो म्हणून लोकांच्या मनात जागा करतो. हे चालता चालता घ्या हे साईड द्या प्लीज. दादा नवी मुंबईला येऊन कसा वाटला शिवदादा? हे चला झाला रे. वीडियो मारा भाई मेरा भी लेना यार. यार अरे पब्लिक का लेने देना भाई. ये चलने वाले काय नको नका रे. थांब चालता घे. अरे थांब ना.